स्ट्राइकवर भावेश, नॉन स्ट्राइकला स्वप्नील. शिवाजी पाय संघाच्याकडून गोलंदाजी करतोय विकी. पहिला बॉल त्याने हाताळला. धाफलकावर एक धाव आले द ग्रेट मराठा या टीमची. स्ट्राइकवर भावेश पुणेकर. यावेळी स्ट्रोकसाठी जागा बोलून खेळायची होती पण बॉल वाईड लाईन ओलांडतोय. पंचांच्या वतीने विशालजी नाईक यांच्या वतीने वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 2 जाते. 5 षटकांचं क्रिकेट आहे आणि 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये भावेश पुणेकर पहिल्याच बॉलवर अग्रेशन दाखवते. स्वप्नील मुकादम तुम्हाला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. एक चांगला संघ बांधला गेलेला आहे द ग्रेट मराठा आणि पाहूया या संघाच्या वतीने हा पहिला सामना कसा खेळला जाईल. हलक्या त्याने बॉलला पुश केले. कव्हर रिजन क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावते. थ्रो करते तोपर्यंत एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या 3 या आकड्यावरून पोहोचते. प्रोटेक्शन तर ऑफ साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये लावलं गेलेलं आहे. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉइंट त्यानंतर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला आपण पाहिलं मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक असेल मिड विकेटला आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल शॉर्ट लेगला. तर प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने सेट केलं गेलेलं आहे. पाहूया या प्रोटेक्शनला भेदण्यामध्ये यशस्वी होतोय का फलंदाज स्वप्नील. बोलतोय बॉलिंग ट्रॅकवर विकी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. कव्हरला क्रॉस करून बॉल जाईल स्वीपर कव्हर एरियामध्ये. त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल आहे. 1 बॉल्स बॉल कॅरी केला जाईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ. 2 धावांच्या वाढीन धावपल कव्हर धावा आलेले आहेत. बिनबाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. भावेश आणि स्वप्नीलची ही भागीदारी खूप महत्वाची ठरणार आहे. द ग्रेट मराठा टीम जवळपास 15 दिवसांपासून त्यापेक्षा जास्त दिवसांपासून मेहनत घेते आयोजनासाठी आणि सरावासाठी कदाचित खूप कमी वेळ मिळाला आहे. तरी देखील लगेचच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांनी निर्णय घेतला की आपली टुर्नामेंट आहे. आपल्या समाज बांधवांनी टुर्नामेंट आयोजित केले गेलेले आहे त्यामुळे आपलं खेळ देखील स्वाभाविक आहे आणि त्याचमुळे काल रात्री उशिरापर्यंत देखील आयोजनामध्ये व्यस्त होते. त्यानंतर आज मैदानात ऑन साईडला स्लोक स्वीप. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये बॉल जाईल. धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजन मध्ये बॉल जाते तोपर्यंत दुसरी धाव तर पूर्ण केली जाईल. धावसंख्या बिनबाद 7 झाली. यस चौकार आहे. 4 धावा आहेत. या पंचांचा ऑफिशियल पुकार आलेला आहे. त्या ठिकाणी 4 धावा आहेत पण तोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही. तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या ठिकाणी 2 घरं आहेत. त्या 2 घरांना बॉल जर लागून आला तर मग धावून आणि त्यापुढे जर बॉल गेला तर 4 धावा. पण जोपर्यंत पंचांचा पुकार येत नाही तोपर्यंत तुम्ही धावून धावा पूर्ण करायचे आहेत. धावसंख्या बिनबाद 9. द ग्रेट मराठा जुचंद्र. शिवाजी पाय संघाची कडून गोलंदाजी करतोय विकी. आतापर्यंत त्याने बॉल साताळलेले आहेत 3. चौथा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉडीला रोल केलं. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर जाऊन रोटेट होऊन बॉलला हुक करण्याचा प्रयास जरूर झाला होता. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. घोषांकित क्षेत्रातली एका धावेची वाढ. धावसंख्या 10. जाऊया आता पुढील धावासाठी आपण संदीपजी गव्हाण सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद मनीष पाटील सर. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स पाये या दोघांमध्ये सुरू असलेला हा मॅच पहिले षटक सुरू आहे. टॉस जिंकून शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाने फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजी करता आमंत्रण दिलं गेलंय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. सर्व आपण बघताय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचे आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील सरांना ज्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसात आपण बघितलं द ग्रेट मराठा चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम लीग पद्धतीने पार पडला ज्याच्यामध्ये RK इंटरप्राइजेस स्पोर्ट्स दत्ताळी संघाने बाजी मारली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. धावसंख्या सुरू असलेल्या मॅच मध्ये सध्या 10 धावा लागल्यात. स्ट्राइकिंग कडे फलंदाज स्वप्नील मुकादम. नॉन स्ट्राइकिंग कडे आपण बघतायत भावेश पुणेकर. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना सुरेश इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय भरत देवळीकर सरांना आपण बघतायत. फिटनेसमॅन म्हणून त्यांच्याकडे मी नेहमीच बघत असतोय. पुढचा बॉल चेंडूला हुक केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावां करता टोकलेला शानदार चौकार. 4 धावा. 4 धावा. चांगलं पदतालित्य ऑफ स्टंपवर सफल झालंय. उसळी घेणाऱ्या चेंडूला हुक केलं आणि फाईन लेगच्या दिशेने धाडलंय फलंदाज स्वप्नील मुकादम याने. 4 धावांची संघाची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 5. द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ फलंदाजी करतोय.
आणि त्या संघाचा ग्रेट फलंदाज स्वप्नील मुकादम स्ट्राईक इन कडे. इनसाइड आउट बघितलं आपण. ह्या चेंडूला खेळून काढलं होतं शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली, एका धाबणीशी संतुष्ट. पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या आहे बिनबाद नाबाद जिंदाबाद 15 धावा. एक एक धाव फार मोलाची आहे, एक एक धाव फार महत्वाची आहे आणि हे लक्षात घेऊन दोन्ही फलंदाज चांगला ताळमेळ मैदानाच्या आतून राखताना दिसत आहेत. क्रिकेटला जे सुगीचे दिवस आले ते आपण प्रत्यक्षात बघतायत. प्रत्येक दिवस क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी हॉट डे ला सुद्धा क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जात आहेत आणि आजचा दिवस सुद्धा तसाच आहे. सोमवारचा दिवस असताना दुसरा दिवस या स्पर्धेचा, गुरुवार म्हटलं तर शेवटचा दिवस या स्पर्धेचा तुम्ही बघणार आहात. आदरणीय स्वर्गीय कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली दीपेश स्मृती चषक 2022 हे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध विपक्ष टीम शिवाजी स्पोर्ट्स पाये या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे आणि सध्या तरी शिवाजी पाये संघाविरुद्ध फलंदाजी करताना मजबूत स्थिती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता सुरू झालंय. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, एका क्षेत्ररक्षकाला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. अशा प्रकारची आखणी आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये थांबताना दिसतोय. नंबर 2 चा गोलंदाज संतोष अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली, एका धाबणीची. स्वप्नील हा फलंदाज धाव संख्येत बदल घडून आणतोय. स्वप्नील याच्या व्यक्तिगत खेळीचा जर विचार केला तर 6 बॉलला सामोरे जाऊन 13 धाबा त्याने बनवल्यात. भावेश पुणेकर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं क्रिकेटपटू, माणुसकीचं नातं जपणारा व्यक्तिमत्व म्हणून भावेश पुणेकर याच्याकडे बघितलं जातंय. ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला उडवलंय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. काय इशारा असेल पंचांचा. या मिळत आहेत 4 धावा. सर परशुराम पाटील सरांचा इशारा 4 रन्स. या 4 धाबांची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत ते 20 धाबा, 20 रन्स. खूप सुंदर क्रिकेटची स्पर्धा कालच्या दिवसात आपण बघितलं होतं. आदरणीय सन्माननीय नंदकुमार चौधरी माजी सरपंच ज्यांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडताना, याचबरोबर स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांचे सासरे बाळाराम पाटील साहेबांना सुद्धा आपण बघितलं होतं. ते सुद्धा उपस्थित होते. बाळकृष्ण भोईर, जगदीश पाटील हे सर्वजण कालच्या दिवसात उपस्थित होते. आता बॅटचं एज लागले. यष्टी रक्षक म्हणून भरत देवळीकर कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन, पहिला धक्का गॉन. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धाबा 20. बघू शकतायत हा चेंडू कसा होता. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. बॅटचं एज लागलंय आणि यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेले हट्टे खट्टे मजबूत बांधाचे खेळाडू भरत देवळीकर कोणतीच चूक करत नाही. 1 गड बाद, धावसंख्या 20. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर याच सरासरीने धावसंख्या आली तर 67 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकेल द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ, जो अर्थातच नेहमीच ग्रेट कामगिरी करताना मला दिसलाय. 21 चषक 2022 मध्ये सुद्धा द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने अफलातून कामगिरी केली होती आणि त्या जोरावरच अंतिम फेरीपर्यंत या संघाने प्रवेश केला होता. नो बॅटर मिस्टर रवींद्र वाघमारे. रवी वाघमारे हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. विस्फोटक रूप तो कधीही केव्हाही धारण करू शकतोय. मोठ्या जबाबदारीने खेळी साकारणारा खेळाडू म्हणजेच रवींद्र वाघमारे. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बघतायत. 38 सर्कलच्या आत तुम्ही बघतायत मिड ऑन, वाईड ऑफ मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, फॉरवर्ड पॉइंट, फ्लाय स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावला गेलाय.
शॉर्ट बॉल अप्परकटचा फटका बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात चेंडू वेगाने पुढे सरकतोय. एक नाही दोन नाही किती मिळतील या चेंडूवर धावा ही चर्चा आपण करूया. तिसरी धाव फलंदाजाने बघता बघता पूर्ण केली. या 3 धाबळीची धावसंख्येत बदल झालाय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा. चांगल्या स्थितीमध्ये एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी सध्या मजबूत स्थिती आहे या संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकात 4 चेंडू अधिकृत टाकलेत. पुढचा बॉल मिडल स्टंपवरचा चेंडू खाली राहणारा चेंडू अपील जोरदार केलंय. लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गॉन. हा लागलाय आणखीन एक मोठा धक्का. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता कोण जाईल मैदानाच्या आत. जाता जाता फलंदाज स्वप्नील मुकादम यांनी संघाच्या हितार्थ पाहू शकता. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय. सुरुवातीला ऑफ स्टंपवर गेला तदनंतर मिडल स्टंपवर आला. मिडल स्टंपवर येत असताना चेंडू खाली राहिला आणि लगेचच पायावर आदळला. अपील केल्यानंतर पंच परशुराम पाटील यांनी आकाशामध्ये बोट उंचावलंय. धाव संख्या 2 गडी बाद 23 धावा. ह्या षटकात 2 ब्रेक थ्रू मिळत आहेत. गोलंदाज संतोष याला. नो बॅटर इन. नवीन फलंदाज आलाय. 1-0 मिस्टर निलेश म्हात्रे. सुरुवातीला पहिल्याच बॉलवर षटकार ठोकणारा हा खेळाडू आता मधल्या फळीमध्ये काही संघाकरता चांगली खेळी साकारेल. या संघाकडून आणखीन एक जबरदस्त खेळाडू आपण बघितलाय जो सातत्य राखतोय. मुख बधीर संघामधून खेळणारा खेळाडू मला आठवला. आज सुद्धा कदाचित तो असेल. धाव संख्या आहे ती 23 धावा. 1.5 चेंडूची समाप्ती झाली. शेवटचा बॉल. डिफेन्स केलंय. या चेंडूला व्यवस्थितरित्या पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धाव संख्या 2 गडी बाद 24 धावा. 12च्या सरासरीने धाव फलकावर धावा येताना दिसत आहेत. भावेश 3 बॉल मध्ये 5 धावा करू शकलेत. स्वप्नील 7 बॉल मध्ये 13 धावा बनवल्यात. रवी वाघमारे 1 बॉल मध्ये 3 धावांची खेळतोय. निलेश म्हात्रे 1 बॉल मध्ये 1 धाव बनवून खेळतोय. हा आहे लेखाजोखा. खास करून हाय क्वालिटीचं या ठिकाणी सॉफ्टवेअर वापरलं गेलंय. बिग ब्लॅश लीग मध्ये जो स्कोर बोर्ड आपण पाहताय तसा स्कोर बोर्ड या ठिकाणी अद्ययावत केला गेलाय. TCP लाईव्ह, द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह आणि त्यांच्या प्रोपरायटर महेंद्रजी भगत सर प्रत्यक्षात चांगलं वर्क करतायत. कधी ते कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत, कधी डिजिटल स्कोर अपडेटरची भूमिका अदा करतायत. असं एक व्यक्तिमत्व आज पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या युट्यूब चॅनल पैकी सर्वात आघाडीवर असलेलं चॅनल्स म्हणजे TCP लाईव्ह हे तुम्ही बघतायत. 2 कॅमेरामॅन चांगली भूमिका अदा करतायत. अजय भारद्वाज याला तुम्ही आमच्या उजव्या बाजूला बघतायत. समोर सुद्धा कॅमेरामॅन चांगली भूमिका अदा करतोय. आता नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विकी. समोर उजव्या हाताचा फलंदाज मिस्टर निलेश. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर आणि स्कोर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत परशुराम पाटील. पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय. क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तैनात आपल्याला जास्त दिसत आहेत. शिवाजी बुरे प्रत्यक्षात या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. दोन्ही फटके निलेश म्हात्रे याचे पॉइंट क्षेत्रामध्ये जाताना दिसलेत. 1 धाव. या 1 धावेनिशी धाव फलक पुढे सरकतोय. धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 2 गडी बाद 25. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल पूल केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक विजय त्या ठिकाणी चुकी करतोय. चुकीला माफी नाही. एक सोपा झेल सोडलाय या खेळाडूने आणि फायदा उचलताना 2 धावा पूर्ण 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावेनिशी धाव संख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 26 धावा.
2.2 चेंडूची समाप्ती 26 धाबा फलंदाजी करणाऱ्या द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या धावफलकावर लागल्या जात आहेत. द ग्रेट मराठा संघाने आतापर्यंत खूप चांगलं काम केलंय. यंदाचा हंगाम त्यांनी गाजवलाय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज तुम्ही 8 मातब्बर संघांना पाहणार आहात. सरळ बॅटचा वापर, चेंडू बॅटचा एज लागून गेलाय फ्लाय स्लिपच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एका धावेची धाव संख्या पोहोचली 27 वर. 3 चेंडू टाकून झालेत 27 धावा. विकी याच्याद्वारे 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्या गेल्यात. मोठा फटका किंवा फलंदाजाला लालच दिलं गेलं नाही. चांगलं आयोजन असल्यामुळेच चांगला प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जुडला गेलाय. या स्पर्धेला पाहतायत. गोलंदाज तयार. विकी, ओहो, यॉर्क करायचं होतं या चेंडूला. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये. वाईड यॉर्करचा मारा. धाव संख्या स्थिर. आता कुठे धावपळक आपल्याला दाबलेला दिसतोय. जे हवं आहे ते सध्या तरी मिळत नाही. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा गोलंदाज विकी याने दिलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. क्वालिटी, दर्जा गोलंदाजीचा उच्च आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, पुल अँड पॉवरफुल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय स्कोर लेग पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. बिगी अफलातून पाहू शकताय तुम्ही रिप्ले मध्ये. ऑफ स्टंपवर शफल झालाय. लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता आणि त्याला योग्य वळण दिलं फलंदाजाने. 6 धावेची धाव संख्या आता वेग घेते. मोठी झेप घेताना ही धाव संख्या 2 गडी बाद 33 धावा 33. 5 चेंडू टाकून झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजाची केलेली तारीफ त्याला मान्य नव्हती आणि म्हणूनच एक खराब चेंडू ह्या षटकामध्ये टाकला गेलाय. 33 धावा 11 पेक्षाही जास्त सरासरी अद्यावत करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने आपण पाहतायत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाला. विकी, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काऊ कॉर्नर याच्यामध्ये मधोमध क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि स्कोर लेग. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. ना इक्का ना दुक्का, सीधा 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 छक्का. ओव्हर द मिड विकेट एरिया. 6 रन, यूथ 6. ड्रिंक्स मैदानाच्या आत पाठवा. हे पहा शॉट सिलेक्शन. आता तर अकूट टप्प्याचा चेंडू दिलाय. ऑफ स्टंपवर शप होऊन योग्य ती दिशा चेंडूला दिली गेली. रवी वाघमारे, ही इज ऑन फायर. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. फलंदाजी करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या 2 गडी बाद 39 धाबा 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. खरोखरच एक चांगलं काम केलंय आतापर्यंत द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने. हे पाहू शकतायत काय चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. 5 बॉल मध्ये 16 धाबा. स्वप्नील यांनी 7 बॉल मध्ये 13 धावा बनवल्यात. आता निलेश 3 चेंडूंमध्ये 3 धावा बनवतोय. चांगली साथ देतोय रवी वाघमारे या खेळाडूला. आक्रमकता दिसली आपल्याला शेवटच्या 2 चेंडूंवर आणि धाव संख्या 13च्या सरासरीने 39 पर्यंत पोहोचताना दिसतोय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना आपण बघतोय. या ठिकाणी स्वतः ते उपस्थित आहेत. इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आत सुद्धा दिसतील. अनेक खेळाडूंना प्रत्येक वेळी त्यांनी संधी दिल्या. बऱ्याचशा खेळाडूंनी त्या संधीचं सोनं केलं. काही प्रकार झोतात आलेत. काही खेळाडूंचा फॉर्म आपल्याला दिसत नाही. असं व्यक्ती म्हणजेच द ग्रेट मराठाचे संस्थापक शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील. डाव्या बाजूला आपण बघतायत आठवणीतील दीपेश जे आपल्याला स्क्रीनवर दाखवलं जात आहे. तुझं हसणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं. आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तू आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे. क्या बात आहे. खरोखरच त्याच्याबद्दल लिहिलेल्या काही ओळी तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या आहेत. त्याच्या आठवणीतील हे क्षण ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. हे आपल्याला कॅमेरामॅनचं आणि कॅमेरामॅनने केलेलं हे चांगलं काम इथे पाहायला मिळतंय. म्हणूनच
आयुष्य हे खूप सुंदर आहे मित्रांनो, ते जगताना असं काही जगा, इतिहास घडवा, तुमचं नाव येणाऱ्या काही काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मुखामधून पुढे यायला हवं. म्हणूनच जन्मताच खऱ्या अर्थाने चांगली माणसं ही जन्म घेत नसतात. त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलेलं चांगलं काम त्यांना मोठं करत असतं. आणि खऱ्या अर्थाने आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्यांची चिंता, दुसऱ्यांची काळजी, दुसऱ्यांचं भलं व्हावं ह्या करता जे झटपट करतायत, खटपट करतायत, त्यांना परमेश्वर कधीच कमी करून देत नाही. कधीच काही कमी परमेश्वर त्याला देत नसतोय. चर्चा आपण करूया. सध्या हा मोठा फटका, उंची जास्त गाठली, लांबी कमी, 2 शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होते, त्या दोघांनीही दिली नव्हती हमी. आणि फायदा असलेला निलेश म्हात्रे या खेळाडूला मिळतात या चेंडूवर 3 धाबा. 3 धाबांची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत. त्या दोन गडी बाद 42 धाबा, 42. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आता पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येतोय. चढ उतार आपल्याला दुसऱ्या षटकानंतर दिसला होता. आता पुन्हा एकदा धावांचा आलेख वाढतोय. चांगला स्ट्राईक रन रेट मेंटेन करताना 13.26च्या सरासरीने जर धावपळ पुढे जाताना दिसला तर प्रोजेक्टेड स्कोर आपण 66 पाहू शकतोय या संघाचा. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना धावसंख्या 42. स्ट्राईक इन कडे फलंदाज रवींद्र वाघमारे 2 षटकाराच्या साहाय्याने 16 धावा बनवतोय. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर, क्रीजच्या बाहेर, नो बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळत आहेत. या 2 अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला 44. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. बघा ना, एखादा मोठा फटका आल्यावर गोलंदाज दचकतोय, खचतोय. खच्चीकरण त्यांचं होऊ नये. मनस्थिती चांगली असायला हवी. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्या जवळचा मित्र कोण, तर आपला आत्मविश्वास. आत्मविश्वासाला सोबत घेऊन चांगला खेळ करावा लागेल. बघितला आता चांगला चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, एका आता जेल टिपायचं होतं. 1 धाव मिळाली. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाब्यावर समाधान मानावं लागतं निलेश म्हात्रे याला. एका धावणीची धावसंख्येत वाढ, धावसंख्या 45. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धाबा. खूप सुंदररित्या या मॅच कडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत आणि सध्या तरी चांगली वाटचाल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची आपण बघतायत. संघर्ष गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागतोय. फुल टॉस बॉल, एलिमिनेशन तितकं चांगलं प्रॉपर टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला गुंगारा देऊन चेंडू पुढे सटकतोय. काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर. हा आलाय चौकार. 4 धाबा, 4 रन्स. कमॉन डीजे. डीजे मास्टर आमच्या सध्या तरी थोडासा आराम करतायत. 4 धाव मिळत आहेत. वेगवान फटका. 4 धाबणीची धावसंख्या, 2 गडी बाद 49 धाबा. द ग्रेट मराठा जुचंद्र 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर ग्रेट कामगिरी करताना दिसत आहेत. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला वाढताना दिसेल. ही सरासरी जर राहिली तर प्रश्नामध्ये टाकलंय फिल्डिंग करणाऱ्या संघाला. काय या प्रश्नाचं उत्तर देईल फिल्डिंग करणारा संघ, की असाच आक्रमकपणा मैदानाच्या आतून आपल्याला दिसेल खेळाडूंचा. कालच्या दिवसामध्ये 2 खेळाडू आपण अर्धशतक पूर्ण करताना बघितले. सुरुवातीला 17 बॉल मध्ये ससूनगर संघाचा अंकित वर्तक यांनी अर्धशतक पूर्ण केलं. आता मैदानाच्या आतून वाईडचा इशारा. एका धावणीची धावसंख्या 50. आणि दुसरं अर्धशतक आपण बघितलं होतं नायरा 11 संघाचा सौरभ याच्या बॅट मधून आलेलं. 57 धावा 15 बॉल मध्ये त्याने बनवल्या. आणि समोरची विपक्ष टीम आपण बघितली पत्तू पॅकर्स. आता बॅकफुटला गेलाय. पटक्यामध्ये तितका जोर नाही, कमजोर फटका. क्षेत्ररक्षकाने जाळं मांडलंय, ते जाळं फाटलंय आणि मासा निसटलाय. 2 धावा पूर्ण केल्यानंतर तिसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. 3 धावणीची धावसंख्येत बदल होतोय. बिग पार्टनरशिप. दुसऱ्या विकेट करता झालेली ही मोठी भागीदारी. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 53. भागीदारीचा जर आपण विचार केला, पार्टनरशिप बद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला
एक आणखीन चांगली पार्टनरशिप झाली होती आणि आता सुद्धा हे दोन खेळाडू दोघांनी मिळून 12 बॉल मध्ये 27 धावा जोडल्यात 2 षटकार आणि 1 चौकार 225 चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो स्लोवर पण चांगला चेंडू टाकलाय. शॉर्ट बॉल होता फलंदाजाला सरळ बॅटने खेळायचा होता. जर या ठिकाणी आडव्या बॅटचा वापर झाला असता तर कदाचित षटकार किंवा चौकार येऊ शकला असता. धाव संख्या सध्याच्या घडीला आहे 53. हे षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत 5 चेंडू टाकलेत. शेवटचा बॉल गोलंदाज संतोष याचा. ओव्हर पिच बॉल इन दी एअर खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू येतो. ऑफ साईडला जायचं होतं पुण्याला. गाडी निघाली ठाण्याला. गॉन. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद 3 गडी बाद धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 53 धावा. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांमध्ये 53 धावा बनल्यात आणि आता संघाचे करता धरता मैदानाच्या आत जाताना दिसत आहेत. मोहन पाटील यांना मैदानाच्या आत जाताना तुम्ही पाहतायत. 42 क्रमांकाची जर्सी परिधान ज्यांनी केलंय आणि नुकताच कालच्या दिवसात सफलतापूर्वक टुर्नामेंटचा जो आपण समारंभ बघितला होता, बक्षीस समारंभ बघितला होता, तो सुद्धा व्यवस्थित पार पडला. झालेले सामने सुद्धा व्यवस्थित पार पडताना दिसले आणि त्यांचे आयोजक मोहन पाटील मैदानाच्या आत जाताना दिसत आहेत. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता सध्या विचार केला जातोय. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. पुढील होणाऱ्या मॅच बद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघूया कोणते 2 संघ लढण्याकरता सज्ज राहतील. पहिल्या फेरीतील आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. स्वयंभू पायगाव हा संघ लढण्याकरता सज्ज असेल. स्वयंभू पायगाव विरुद्ध लढत तुम्ही बघणार आहात. शेवटची लढत असेल जी आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील. गजा दत्ताळी जुचंद्र, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र, राजेंद्र पाटील यांचा हा संघ असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय 5वं षटक आता मार्गस्थ होत आहे. 5वं षटक संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता या. डाव्या बाजूला आमच्या टॉस बॉक्स आहे. टूस बॉक्स जो आपण बघतायत सध्या. काहीतरी वेगळं करायचं होतं आयोजकांना आणि म्हणूनच तो टॉस बॉक्स आपण बघतोय. डाव्या बाजूला उजव्या बाजूला आपण नवनाथ गुरव सरांना बघतोय. क्रिकेट मॅच आनंद लुटतायत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक चांगला क्रिकेटर, तितकाच चांगला चेंडू आता गोलंदाजाने विकेटवर टाकलाय. विकेटचं पतन. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 53 गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय अर्जुन. काय जबरदस्त वेगवान चेंडू आपल्याला गोलंदाजाचा पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. 53 धावा 4 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत गेलाय. हा चेंडू आपण बघू शकताय. ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळायचं होतं. यॉर्क केलंय. उजवी यष्टी वाकवली गेली. 1981 साली जर आपण बघितलं तर उतार वयामध्ये जेफ्री बायकॉट नावाचा खेळाडू इंग्लंडच्या माध्यमातून फलंदाजी करत होता आणि अशा वेळेस मायकल होल्डिंग याचा एक चेंडू त्यांची यष्टी उद्ध्वस्त करून गेला होता. डावी यष्टी त्यांची वाकवली होती आणि ती यष्टी 38 सर्कलच्या बाहेर गेली होती. त्यावेळेस समालोचकांनी असा उल्लेख केला होता की पहिल्यांदाच असं क्रिकेटमध्ये घडतंय की चेंडूपेक्षाही जलद गतीने स्टंप 38 सर्कलच्या बाहेर गेलेत. ठीक. तर स्वयंभू पायगाव आणि दत्ताई स्पोर्ट्स गजा दोन्ही टीमच्या कॅप्टन तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्वयंभू पायगाव आणि दत्ताई स्पोर्ट्स गजा दोन्ही कॅप्टन तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धन्यवाद. ओव्हर टू यू संदीपजी गावण. धन्यवाद मनीष पाटील सर. 4 गडी बाद धाव फलकावर धावा 53 लागल्यात. बुनेश बलंगे, शंभू नाव, टोपन नाव, तो स्ट्राईक इन कडे. शेवटचे 5 बॉल कसे असतील
अर्जुन याचे या बॉलवर जोरदार प्रहार आणि चेंडू जातो सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. थँक्स डीजे. मैदानाच्या आतून तुम्हाला चमकण्याकरता चांगला सराव गरजेचा आहे. तो सराव चांगला करून आता मैदानाच्या आत हा खेळाडू उतरलाय. धाव संख्या 4 गडी बाद 59. शंभू बलंगे नावाचा खेळाडू आता मात्र ह्या चेंडूला तो मिस करतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. एक धाव मिळाली. या एका धाबणीची धावसंख्या वाढताना धाबा लागले जात आहेत 4 गडी बाद 60 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अर्जुन गोलंदाजी मार्गावर. अर्जुन नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल अप्रतिम टाकला होता. दुसरा बॉल सुद्धा त्याच पद्धतीने टाकण्याचं ध्येय होतं त्याचं. चुकून तो स्लॉट मध्ये चेंडू गेलाय आणि त्या चेंडूची बरोबर वाट लावली शंभू बलंगे या फलंदाजाने. पुढचा बॉल टाकण्याकरता अर्जुन तयार. उजव्या हाताचा फलंदाज मोहन पाटील स्ट्रायकिंग कडे. शॉर्ट बॉल पुल करायचं होतं. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिस केलं या चेंडूला. धाव संख्या आता 60. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 5 षटकांचा मॅच होत असताना 2 चेंडूंमध्ये किती धावा येतील? काय 2 मोठे फटके येतील या क्षणाला? आर के एंटरप्राइजेस स्टँड उजव्या बाजूला खचाखच भरलाय. ज्या ठिकाणी स्वयंभू पायगाव संघाचे बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस साठी लवकरात लवकर कॅप्टन इथे या. एश लागलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. एक धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्या 61. चालू असलेला मॅच युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहिती करता शिवाजी स्पोर्ट्स पाये विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोघांमध्ये तुम्ही पाहतायत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाच्या कॅप्टनने आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं गेलंय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. शेवटचा बॉल 61 धाबा. शंभू खेळतोय 7 रन्सवर. हा चेंडू हवेत आहे. बॅटच्या टॉयला चेंडू लागतोय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा विकेट मिळवतोय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. 61 धाबा 5 गडी बाद आणि 62 धाबांचं आव्हान ठेवलं गेलंय शिवाजी स्पोर्ट्स पाये संघावर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये जातील आमचे प्रतिनिधी प्रमोद शेडगे. होणारा मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध तुम्ही बघणार आहात राजेंद्र पाटील यांचा संघ दत्ताई स्पोर्ट जुचंद्र या 2 संघादरम्यान. आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत प्रमोद शेडगे यांना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदलाव करणार आहोत. उर्वरित दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज राहतील आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील. छाप आणि काटा. हेड अँड टेल. काटा. काटा. कॉइन स्पिन झाला. येस काटा आलेला आहे. धन्यवाद प्रवीणजी भगत साहेब.
आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर येस, टॉस जिंकलाय. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टॉस आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाबरोबर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा खेळले असतील. कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा माणूस असेल? 55च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये असे तुमचे रेग्युलर गोलंदाज असतील? हां, रेग्युलर. नक्कीच. दीपेश स्मृती चषक 2022चं हे आयोजन कसं वाटतं? सुंदर आयोजन आहे आणि ते आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. नक्की. यंदाच्या वर्षात तुमचा संघ मॅन इन फॉर्म आहे? मॅन इन्फॉर्म आमचा संघ नाही आहे सध्या. आम्ही 2 जिंकल्या, तिसरीला आम्ही जवळजवळ हरतोच. आज प्रयत्न असेल आम्ही ह्या गटातनं निघण्याचा. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. तर समिधा, जर टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फलंदाजी. फलंदाजी. आता मनासारखी फलंदाजी आले. 30 चेंडूमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम? 60-65. 60-65. एक आयोजक म्हणून तुम्ही सुद्धा घटक बनता नेहमीच JPL च्या माध्यमातून, आणि या स्पर्धेच्या विषयी काय म्हणतील आपण? आयोजन चांगलं आहे, बघूया आता पुढे काय होते. नक्कीच. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. तर टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन झाला. प्रवीणजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. स्वयंभू पायगाव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. धन्यवाद कॅमेरामॅन. थँक्यू. तर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं. दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये चालू असलेला सामना आहे तो म्हणजे शिवाजी पाये विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. आणि द ग्रेट मराठा जुचंद्रने प्रथम फलंदाजी करताना 61 धावांवर लावल्या आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. आता पाहूया, आता 62 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना शिवाजी पाये या संघाकडून 2 बॅटर्स कोण येतील जे या डावाची सुरुवात करतील. कारण पहिल्या डावामध्ये तर ती प्रतिभाशाली फलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर रवी वाघमारेचे ते झंझावते खेळी खूप महत्वाची ठरली. सोबतच निलेशने देखील चांगली साथ दिलेली आहे. स्वप्नीलने देखील एक चांगलं सिस्टमॅटिक क्रिकेट खेळलं आहे. पाये संघाकडून जो बबलू फलंदाज आहे त्या बबलूने जर षटकार ठोकले, प्रत्येक षटकारासाठी मिस्टर जितू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. बबलूसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. भरत देवळीकर स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत संतोष. भरत देवळीकर आणि संतोष हे 2 बॅटर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. या 62 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळणार आहेत. तर पाहूया कसा पद्धतीने हा पाठलाग होतोय. महत्वाचं आहे, कारण ह्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला विजयी व्हावं लागेल. पहिला बॉल डाऊन द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी, लॉफ्ट करायचा प्रयत्न. फलंदाज स्वतः गोलंदाज पुढे सरसावतोय. स्वप्नील मुकादम आणि पहिला फलंदाज बाद होतो शिवाजी पायेचा. भरत देवळीकर बॅक टू पॅव्हेलियन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर आउट कटर होत होता आणि त्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज स्वतः स्वप्नील बॉल खाली आला आणि कॅच कॅरी केला. पहिला फलंदाज भरत देवळीकर बाद. नवीन फलंदाज इन होतोय बबलू, ज्याच्यासाठी बक्षीस आहे जितू गवळी यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस बबलूसाठी जितू गवळी यांनी जाहीर करण्यात आलेला आहे. अजूनही धावफलक सुरू झाला नाहीये. धावफलकावर धावा नोंदवल्या गेल्या नाहीयेत कारण पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बाद. फुलटॉस बॉल होता, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. कॅच कॅरी केली जाईल का तर नाही. भावेश पुणेकरला बॉल मिस करून सीमारेषा ओलांडतोय. मिथिल डावाचा षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी. या अगोदर पहिल्या बॉलवर विकेट डाऊन जरी झाला होता पण त्यानंतर फुलरलेनचा बॉल होता. फुलरलेनच्या बॉलला फोर्स केलाय आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे केले 6 धावांसाठी. राऊंड विकेट बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग वे शफल झाले. ऑन साइडला पुल केले. कंट्रोल होता या बॉल स्ट्रोक मध्ये पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा चपळ नव्हता. कॅज्युअलनेस थोडा पाहायला मिळाला कारण हवेच्या झोतांच्या सहाय्याने बॉल जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत होता आणि त्याचमुळे धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. अग्रेसिव्ह मूड, अटॅकिंग मूड या ठिकाणी फलंदाजांचा राहिलेला आहे शिवाजी पाये.
या टीमचा. राऊंड विकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. शंभूला बीट करून बॉल मागे येईल. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय भाविश पुणेकर. 2 धावा होतील का या ठिकाणी. थ्रो थोडासा अपील केली गेली धावचीची आणि आता ती अपील उचलून धरलेली आहे आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गरज नव्हती पण मात्र या ठिकाणी धावांची भूक मिटवण्यासाठी ते धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बसतोय दुसरा धक्का शिवाजी पाये टीमला. थँक्यू. बघा आयुष्यात सगळं काही मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती. या ठिकाणी मात्र ती गरज होती का धाव घेण्याची, कारण सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. एक षटकार देखील या षटकामध्ये आला होता. एक डबल्स देखील या षटकामध्ये कंप्लीट केली होती. हा देखील 2 धावांचा प्रयत्न यशस्वी केला गेला होता पण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला जो निरर्थक होता आणि धावचीच्या स्वरूपात संतोष बाद झालाय. संतोषची जागा भरून काढण्यासाठी सुभाष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शिवाजी पाई या टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 10 धावा. 26 बॉल्स मध्ये 52 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. शॉर्ट मिडॉलला मोहन पाटील स्वतः सज्ज आहेत. थोडासा दबाव वाढवण्यासाठी ते क्षेत्ररक्षण सेट केले गेलेलं आहे. स्वप्नील मुकादमने आतापर्यंत त्यांना 1 विकेट मिळालाय. 10 धावा त्याने खर्च केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होईल जो स्ट्राईक एंडला असणार आहे सुभाष. राऊंड विकेट बॉलर तयार. स्वप्नील मुकादम उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप केलाय. बॉलला पटवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मानसिकता खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होता तेव्हा दबाव कितीही असू दे, आता दबावाला बाजूला सरून तुमचा खेळ किती प्रामाणिक आहे त्याला खूप जास्त महत्व असते. कारण दबाव हा शब्दच तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवायचा असतो आणि या मैदानाच्या आतमध्ये तुमचा नैसर्गिक खेळ, तुमचा अनुभव आणि त्या अगोदर तुम्ही किती स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला आहात या सर्व गोष्टींना खूप जास्त प्राधान्य असते. आणि आलेल्या पहिल्याच बॉलवर उलट दिशेने रिव्हर्स स्वीप खेळताना या 4 धावा गोळा केलेल्या आहेत शिवाजी पायेच्या सुभाषने. धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नाईस स्ट्राईक बाय शिवाजी पाये. चेस करताना स्वप्नील एक चांगला लेग ब्रेक बॉलर आहे पण या घडीला कुठेतरी ओळखलंय शिवाजी पायेच्या फलंदाजांनी आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयत्न शिवाजी पायेच्या बॅटर्सची. पुन्हा एकदा लॉंगवे शफल क्रीजच्या अगदी पलीकडे जाऊन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयास केला गेला होता. त्या ठिकाणी 1 धाव तर मिळते. एका षटका समाप्तीत एका षटका समाप्तीनंतर शिवाजी पाये या टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 15 धावा. जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स 47 धावांची गरज. घेऊया एक छोटासा संगीतमय ब्रेक आणि देऊया संधी आमच्या विपिन दादांना. आता गेलो लगेच आलो. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झाली 2 गडी बाद 15 धावा. जिंकण्यासाठी 24 बॉल्स 47 धावांची गरज. पाठलाग तर अचूकतेने चालू आहे. द ग्रेट मराठा संघाकडून नवीन बॉलर कुठला यूज केला जाईल याकडे चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चर्चा करताना जास्त वेळ घेऊ नका अशी नम्रतेची विनंती असेल कारण वेळ आणि खेळ दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. यानंतरचा सामना असणार आहे स्वयंभू पायगाव विपक्ष दत्ताई स्पोर्ट्स गजा आणि नाणेफेक जिंकलेले आहे स्वयंभू पायगाव या टीमने. नाणेफेक जिंकून त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि फलंदाजी करावी लागेल दत्ताई स्पोर्ट्स गजाला.
तर या सर्व गोष्टी योग्य त्या रीतीने घडल्या गेल्या पाहिजे. उद्या देखील एकूण 8 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि जे आम्हाला ऐकत असतील त्यांना विनंती असेल, प्लीज उद्या दिलेल्या वेळेत हजर राहा, जेणेकरून चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. षटकांमध्ये कपात न करता आम्हाला क्रिकेट खेळवता येईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच सत्यवान. पंचाच्या उजवीकडून तो सज्ज होतोय आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल सुभाष. बबलूसाठी बक्षीस आहे जितू कवळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500चं, पण अजूनपर्यंत बबलूकडे ती संधी आली नाहीये. क्षेत्ररक्षकाचा आढावा केला तर बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑन. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर डीप एक्स्ट्रा कव्हर लेग क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईकवर असलेले बॅटर सुभाष. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पंच करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला निलेश म्हात्रे, बॉलला कॅरी करतील, थ्रो करतील, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावीची वाढ धावसंख्या 2 गडी बाद 16 धावा. सिंगल्स डबल देखील तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या 4 आणि 6, कारण धावफलक हलता ठेवणं आणि गोलंदाजांवर मानसिक दबाव आणणं हे फलंदाजाचं एक जिंकण्याचं तंत्र असते. पाहूया कुठला संघ या ठिकाणी कुरघोडी करण्यामध्ये यशस्वी होतोय. ऑन साइडला हुक करायचा होता, प्रॉपर बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालेलं, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. रवी वाघमारे त्या ठिकाणी येते आहे, थ्रो करेपर्यंत क्षेत्ररक्षक तर चांगला पोझिशन मध्ये. आपण फलंदाज मध्ये त्या ठिकाणी अनुभवाची कमतरता स्पष्टपणे जाणवतोय आणि अजून एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. शिवाजी पाहायला बसतोय हा तिसरा धक्का. थँक्यू दिनेश दादा. मग आता दुसरी चिठ्ठी कधी काढायची? एक चिठ्ठी काढलेली आहे जय मात्रे यांना, ती इस्त्री लागलेली आहे. महेंद्र बघा त्यांना कूलर पाहिजे ना, महेंद्र बघा त्यांना कूलर पाहिजे. तर दुसरी चिठ्ठी दिनेश दादा कधी काढणार आपण? शुभ वेळ कधी येते? महाराज येत आहेत. ओके चला, विनोदी असं व्यक्तिमत्व पण तितकंच डेडिकेटेड. आपल्या भावाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे आणि हे प्रेम आहे, ते प्रेम स्पष्टपणे दिसते. 3 गडी बाद 17 धावा. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झाला. नवीन फलंदाज उत्तम तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळेल. बबलूकडे एक संधी आली होती, त्या एका संधीमध्ये त्याने फक्त एकच धाव गोळा केलेली आहे. द ग्रेट मराठा नावामध्येच दरारा आहे, पण मात्र शिवाजी पाये या नावामध्ये मात्र पूर्ण तुमचा इतिहास आहे. तर ह्या 2 अनुभवी संघांदरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. खर तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्या कामाला पसंती मिळते, तुमच्या नावाला नाही. ऑन साइडला पुल करायचं होतं, टॉपेज घेते, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी डीप क्षेत्ररक्षक पुढे येते, पुन्हा एकदा या ठिकाणी चुकामुक होते. एक धक्का अजून बसेल का? त्या ठिकाणी नक्की काय होतंय? तर लहानपणी लगोरी हा खेळ खेळला होता की नाही मला माहित नाही, पण मात्र तरी देखील यश मिळते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बबलू बॅक टू पॅव्हिलियन. आवाज खाली करताना नाव लक्षात ठेवायचं. थँक्यू. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच बबलू आणि नवीन फलंदाज इन होईल तो म्हणजेच विक्की. आज लढाल तर उद्याचं यश हे तुमचं असेल. आज फक्त बघत बसाल तर उद्याचं यश फक्त स्वप्न असेल. तर या ठिकाणी आता तसा खेळ शिवाजी पायेचा पाहायला मिळत नाही. सुरुवात चांगली केली होती, विजयाचं स्वप्न सुरुवातीच्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं, पण ते सत्यात उतरेल का यासाठी आता मात्र ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते प्रश्नचिन्ह नक्कीच उमटलेलं आहे. 4 गडी बाद 18-21 बॉल्स मध्ये आता 44 धावांची गरज आहे विजयासाठी. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. उत्तम एका धावेवर खेळतोय जो नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल विकी.
सुरुवातीला जर आपण पाहिलं या डावामध्ये फलंदाजी चांगल्या दर्जाची राहिले द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमची. खरं तर सरावासाठी वेळ नव्हता, पण तरी देखील आपल्या संघाचं नाव हे उंच करायचंय, आपल्या संघाचं नाव मात्र प्रेक्षकाच्या मनापर्यंत पोहोचवायचंय, त्यासाठी ती महत्वपूर्ण फलंदाजी राहिली. या ठिकाणी बघा कुठलीच छेडखानी नाही, कुठलाच प्रयास नाही आहे, बॉलला जाऊ दिलं. ऑफस्टिक ओलांडणारा बॉल वाईड लाईन ओलांडतोय. एकादवीची वाढ वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल शिवाजी पाये या टीमला. 4 गडी बाद 19. छत्रपती शिवाजी महाराज पाये असं आपण जरी बोलू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज पाये या टीमची धावसंख्या 4 गडी बाद 19. पण खर तर शिवाजी या त्यांच्या शिवाजी भुरे त्यांचं हे नाव आहे. मी असंच फक्त तुम्हाला उल्लेख केला की आपण हे नाव घेऊ शकतो. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला बीट करून बॉल मागे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बॉल फेकून झालेले आहेत. शिवाजी पै या टीमची धावसंख्या 21 आहे. बघा सिंगल्स डबल्सने जास्त काही तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, कारण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर धावफलकावर फक्त एक षटकार आलेला आहे, एक चौकार आलेला आहे आणि त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे 41 धावांचा 20 बॉल्स मध्ये, तर ती षटकारांची आणि चौकारांची फ्रिक्वेन्सी वारंवार वाढवावी लागेल. जी फ्रिक्वेन्सी रवीने राखली होती त्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर त्यांनी चांगल्या धावसंख्या जोडल्या होत्या द ग्रेट मराठा टीमसाठी, पण या डावामध्ये ती फ्रिक्वेन्सी पाहायला मिळाली आहे. 4 गडी बाद 21 धावा शिवाजी पाये. बॉलिंग बार को बॉलर तयार सत्यवान ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉडीला रोटेट करून ऑन साइडला पूल करायचा प्रयास झाला. बॉल तर जाईल फाईन लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळते. एकादवीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शिवाजी पाये शेवटचा बॉल असेल. बघा या षटकामध्ये बऱ्यापैकी अडवलंय. 2 वाईट बॉल्स आलेत, 3 सिंगल्स आलेत, 5 धाव त्याने खर्च केल्यात, पण 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. हे देखील महत्वाची बाब आहे. आणि जी सुरुवातीची फळी होती त्या सुरुवातीच्या फळीला निकामी करण्याचं काम या ठिकाणी सांघिक शक्तीने केले गेले. द ग्रेट मराठाच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी ती साथ दिली आहे आणि त्याचमुळे मात्र चुकीचं फलंदाजी झाली. खरं तर कॉलिंग मध्ये मिस्टेक्स पाहायला मिळाल्या, अनुभवाची कमतरता पाहायला मिळाली, या गोष्टी महत्वाच्या. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने आणि लॉंग लेग सीमारेषा ओलांडताना मिळतील या 4 धावा. चौकार. थँक्यू. चला 18 बॉल 36 धावांची गरज आहे. दीपेश दादा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली. दिनेश जगदीश पाटील यांच्या वतीनं काल पहिला दिवस होता. कालच्या दिवसात देखील 2 संघ पुढे आलेले आहेत. प्रत्येक दिवसातून 2 संघ पुढे येणार आहेत आणि गुरुवारी सर्व विजेत्या संघादरम्यान शेवटच्या क्वार्टर फायनल्स, सेमीफायनल्स आणि फायनल्स खेळवल्या जातील. 4 गडी बाद 26 धावा 2 षटकां समाप्तीनंतर 13ची धावगती मेंटेन केली आहे. चांगली धावगती आहे आणि जी अपेक्षित होती तशी 30 धावे देखील तुम्हाला पाहायला मिळते. पण विकेट्स 4 विकेट जाऊन झालेले आहेत. ती कुठेतरी एक विचार करण्यासारखी गोष्ट असेल शिवाजी पाये या टीमसाठी. 18-36 असा इक्वेशन आहे. यानंतर सामना असेल स्वयंभू पायगाव विपक्ष दत्ताई स्पोर्ट्स गजा. क्षेत्ररक्षण करायचं आहे स्वयंभू पायगावला. तर या ठिकाणी नेक्स्ट गृह उपयोगी वस्तू असणार आहे जी आपण लॉट्स मधून काढणार आहोत. ते आहे कूलर. या इनिंग संपल्यावर थोडी प्रतीक्षा आपण करूया. प्रत्येक दिवशी या ठिकाणी लकी ड्रॉ आहे आणि सर्व गृहोपयोगी वस्तूचं सौजन्य आम्हाला उपलब्ध करून दिले RK एंटरप्राइजेसचे कुमार रणजित किणी यांच्या वतीने ते सौजन्य मिळालेलं आहे. धन्यवाद रणजित दादा या आयोजनावर प्रेम दाखवल्याबद्दल. 4 गडी बाद 26 बॉलर तयार. स्वप्नील चांगला बॉल विथ द स्पिन खेळायचं होतं. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये खूप मोठी तफावत. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला हेमंत वर्तक पाहायला मिळत आहेत. चांगलं यष्टिरक्षण.
जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावताना जो खेळ पाहायला मिळतो हेमंत वर्तक यांच्याकडून. ऑन साइडला पुल केलंय, इलेव्हेशन मिळालं नाहीये, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्राच्या त्या ठिकाणी येईल निलेश मात्रे यांना चकून बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. संख्या 30 झाली. म्हणतात ना की हिमतीने हरा पण हिंमत हारू नका. ती हिंमत पाहायला मिळते. उत्तमच्या बॅटिंग मधून 4 बॉल्स त्याने खेळलेत, 6 धावा त्याने बनवल्यात. विकीने 2 बॉल्स घेतलेत, 5 धावा बनवल्यात. ही पार्टनरशिपवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता 16 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज आहे. बॉलने एरियल रूट घेतलाय, मिड विकेट एरियामध्ये पोहोचतोय, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल शंभू, पण त्याला मात्र कॅच कॅरी करता येत नाहीये. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीने धावफलकावर धावा आलेल्या आहेत 32. मग ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करायचं होतं, एलिव्हेशन मिळालं होतं पण डिस्टन्स काय तितकंसं गाठलं नाहीये आणि बॉल मिड विकेट बाउंड्रीची येताना शंभू कॅच कॅरी करायला पोहोचला सुद्धा होता पण हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉक केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा त्याला हुलकावणी देऊन बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, 1-4, चौकार. थँक्यू. बघा अक्षरशः तो बॉलवर झेपावला सुद्धा होता पण आउटफील्ड उंच सकल असल्या कारणाने त्याला हुलकाणी देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेल्या 4 धावांसाठी. धावसंख्या 36 झाली. 14 बॉल्स 26 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करायचा आहे, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शंभू येईल. यावेळेस पुन्हा एकदा कॅच कॅरी करताना करतोय चूक शंभू आणि चूक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याचा रिझल्ट काय असतो. चुकीला माफी नाही असं नेहमीच म्हटलं जाते आणि या 2 धावांचा बोनस सुद्धा मिळतोय शिवाजी पाय या टीमला. धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 38 या धावसंख्येवर. 13 बॉल्स मध्ये 24 धावांची गरज आहे. शर्यत अजूनही सुरू आहे कारण कोणीही अजून जिंकलेलं नाही. 13 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर उत्तम जो आहे तो आता रिदम पकडलेला फलंदाज पाहायला मिळतोय. चांगला बॉल वाईड यॉर्कर, सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवते फलंदाज, डॉट बॉल. अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती होती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 38 धावा आणि जिंकण्यासाठी 12 बॉल्स 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. या ठिकाणी आम्ही दुसरं कुपन या ठिकाणी काढतोय. कॅमेरामॅन अजय भारद्वाज या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहेत. दिशा एंटरप्राइजेसचे आदरणीय सन्मान्य साईनिधी ट्रान्सपोर्टचे मालक प्रवीण भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे दुसरं कुपन आजच्या दिवसात काढणार आहोत आणि हे कुपन असेल कूलर. सध्या गरमी जास्त आहे आणि म्हणूनच आता कूलर कुणाला मिळतोय ते बघूया. आदरणीय सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश केने साहेबांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता हे कुपन्स आणि बक्षिस उपलब्ध झाले. डोळे बंद करून आता हे कुपन काढला जात आहे. बघूया हा कोण भाग्यशाली विजेता असेल. हे कुपन काढलं जात आहे. नंबर आहे 63 क्रमांकाचं कुपन कुणाकडे असेल त्यांनी लवकर या. कूलर वाट बघतोय. 63 कुपन नंबर 63. फक्त 5 मिनिटं वाट बघितली जाईल. लवकर या. पंढरी आहेत का? नाही. पंढरी आता इथे डायलॉग बाजी करण्याकरता सज्ज होतील. मी मेकरी कलाकार. कुपन नंबर 63. आम्ही वाट बघतोय, आम्हाला कुणी दिसत नाही. कोण आहे? मेवण्याला लागले. 5 मिनिटात यायचं नाही. मंगेश पाटील
मंगेश भुईर कूलर घेऊन जात आहेत. उन्हाची तीव्रता 36 ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापमान वाढताना दिसतंय. प्रवीण भगत साहेबांनी हे भाग्यशाली विजेता आणि त्यांच्याकरता हे कुपन काढलंय. बायकोचा भाऊ कापसापेक्षा मऊ. भाग्य विजेता या ठिकाणी येतात. भाग्यशाली विजेता मंगेश भुईर म्हणजेच लकी आहेत भाऊजी मंगेश करता. 12 बॉल्स 24 धावांची गरज. चला मंगेश भाऊ येतील. मॅच कडे आपण होऊया. कडे जाऊया. चला अजयजी भारद्वाज आपण पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 12 बॉल्स 24 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 24 रन्स टेक टू विन. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच विकी आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत. हेमंत वर्तक जर्सी क्रमांक 17 द ग्रेट मराठा वर्सेस शिवाजी पाये या दोन संघांदरम्यान हा कडवा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. हा संघर्ष जिंकेल कोण? लेट्स सी. छोटा संघ हेमंत वर्तक यांचा ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिजन मधून गॅप मध्ये जाईल बॉल. आरके इंटर स्टँडच्या दरम्यान 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन साइडला पुल केलेला आहे आणि क्षेत्ररक्षक होते पण मात्र ते पाहतच राहिले आणि बॉल जातोय आरके इंटरप्राइजेस स्टँड मध्ये 4 धावांसाठी. 4 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 वर. 11 बॉल्स 20 धावांची गरज. हेमंत वर्तक राईट आर्म ऑन द विकेट विकीसाठी चांगला बोल होता. बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. निलेश मात्रे बॉलला कॅरी करताना थोडेसे चुकतायत. 2 धावांचा प्रयत्न पूर्ण होणार आहे. एक धाव महत्वाची आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागेल कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहे या सामन्याच्या. या 2 धावांच्या वाढीने धावफलक पुढे सरसावतो आणि पोहोचतोय 44 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 10 बॉल्स 18 धावांची गरज. 10 बॉल्स 18 रन रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर विकी जो बॅटर आहे तो खूप चांगल्या अनुभवाने आणि खूप चांगल्या अभ्यासाने आणि खूप चांगल्या स्ट्रोक सिलेक्शनने खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये एरियल रूट देऊन खेळायचा होता. बॉल जाईल पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला चेस करेल. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होईल कारण तो थोडासा उशिराने आलेला आहे. 3 धावांची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47 या आकड्यावर. ठरवा तुम्हाला कुठपर्यंत जायचं आणि जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका तुम्ही. या ठिकाणी जबरदस्त चेस सुरू आहे. जणू काही ठरवलेलं आहे की आम्ही या धावांचा पल्ला अचूकतेने पार करणार आहोत आणि जोपर्यंत तो धावांचा पल्ला आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. हाच दृढ निश्चय शिवाजी पायेच्या फलंदाजांचा राहिलेला आहे आणि धावफलकावर नजर टाकली. धावफलक पुढे पोहोचतंय 47 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 9 बॉल्स 15 धावांची. 9 बॉल्स 15 धावांची गरज. हेमंत वर्तक बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच उत्तम 15 ची गरज. ऑन साइडला जागा मिळाली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला रोटेट होऊन हुक करायचा प्रयास होता. तितकंच बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल नसल्या कारणाने 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावांची वाढ. 2 धावांच्या वाढीने धावफलक जातोय तो म्हणजेच 49 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 13 धावांची. बॉल शिल्लक असतील 8 बॉल्स 13 धावांची गरज. 8 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. वाटलं होतं की थोडासा संघर्ष करावा लागेल शिवाजी पायेच्या फलंदाजांना पण मात्र तो अचूकतेने पाठलाग सुरू आहे कारण प्रत्येक बॉलवर काही ना काही पाहायला मिळालंय. यावेळी चांगला बॉल रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडला बॉल उसळतो यष्टांच्या वरून बॉलला ट्रॅव्हल करतोय. चांगली गोलंदाजी हेमंत वर्तकची अनुभवपणाला लावलेला आहे आणि अनुभवपणाला लावताना मात्र आता खूप वेळानंतर डॉट बॉल या षटकातला हाताळलेला आहे गोलंदाज हेमंत वर्तक यांनी. आता गरज आहे 7 बॉल्स मध्ये 13 धावांची. 7 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी चेस स्पर्धेचा हा प्रमुख नियम. हेमंत वर्तक शेवटचा बॉल असेल या षटकातला. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल उत्तम
पुन्हा एकदा यावेळेस शफल होण्याचा भुर्दंड बसतोय. बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल केला जातोय. खूप चांगला अनुभव या ठिकाणी सिद्ध करतायत हेमंत वर्तक. आणि आता इक्वेशन आहे 6 बॉल्स 13 धावांची गरज. 6 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा संगीत ब्रेक. देऊया आमच्या डीजे वादकांना संधी. आम्ही आता गेलो लगेच आलो. मनीची संगीत वाजणार नाही कारण इथे आपण कूलर देऊया. अजय भारद्वाज या ठिकाणी कॅमेरामॅनची भूमिका अतिशय चांगले अदा करतायत. मंगेश भोईर आमचे मित्र आणि त्यांना हा कूलर लागलाय. मंगेश यांना हा कूलर देताना पंढरीनाथ पाटील जोडले गेलेत आमच्याशी. हाँ चा मंगा जी हाय आपका कूलर लगा बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. धन्यवाद पंढरीनाथ पाटील यांच्याकरता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाना पाटेकर सुद्धा थोड्याच वेळात येतील. पंढरी पाटील यांच्या स्वरूपात आपण त्यांना बघणार आहोत. OTU कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये हव्या आहेत 13 धाबा. 6 चेंडू 13 धाबा. थँक्यू. स्पेक्टॅक्युलर मॅच आता ही रंगलेली आहे आणि जशी अपेक्षा होती प्रेक्षकांना तशीच ही मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 6 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज आहे आणि अजूनही ते चित्र स्पष्ट नाहीये की द ग्रेट मराठा जुचंद्र संघ हा सामना जिंकणार आहे की संघ असेल शिवाजी पाये. कारण दोन्ही संघ चढावडीमध्ये आता समसमान अवस्थेमध्ये तुम्हाला येऊन पोहोचलेले आहेत. पहिल्या डावामध्ये ज्या खेळाडूने एक चांगल्या दर्जाची कामगिरी केली विथ द बॅट रवी वाघमारे आता विथ द बॉल तशीच कामगिरी करताना पाहायला मिळेल का. कारण फक्त हातामध्ये शस्त्र असून चालत नाही. शिकार करण्यासाठी डोक्यामध्ये युक्ती असणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि पाहूया हातामध्ये बॉल आहे पण ती विविधता आहे का गोलंदाजीमध्ये रवी वाघमारेच्या ते पाहणं गरजेचं असेल. 6 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल विकी जो खेळतोय 14 धावांवर आणि उत्तम तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो खेळतोय 16 धावांवर. 6 बॉल्स 13ची गरज. फुलटॉस बॉल आहे. लॉफ्ट केलाय. बॉलला उडवलंय. काऊ कॉर्नर एरिया क्लिअर होईल. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. पुन का फटका. 440 वोल्ट का झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. थँक्यू. बघा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टिकच्या बाहेर फुलटॉस बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पुल करताना या 6 धावा कव्हर केलेल्या आहेत विकीने. विकी घेतोय 20 धावांवर आणि उत्तम 16वर चांगली पार्टनरशिप या 5व्या विकेटसाठी. 5 बॉल 7 धावांची गरज असताना हा हुक स्ट्रोक आहे. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात की काय. यस घोषांकी क्षेत्रात या 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 57 या आकड्यावर. आता 4 बॉल्स मध्ये 5 धावांची गरज आहे. एक बॉल महत्वाचा आहे. एक क्षण महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची आहे. कारण मात्र आता अस्तित्वाचा प्रश्न आहे. जिंकण्या हरण्याचा प्रश्न आहे. या स्पर्धेत टिकण्याचाच प्रश्न आहे. आणि पाहूया कुठला संघ विजयी होणार आहे. कारण रवी वाघमारेचे 2 बॉल्स थोडेसे आपल्या संघाच्या हिताचे ठरलेले नाही आहेत. पण मात्र शिवाजी पायेच्या फलंदाजाने खूप चांगला आढावा घेताना पहिल्या 2 बॉलवर आपलं अस्तित्व आणि आपलं कला कौशल्य दाखवलेलं आहे. आणि आता 4 बॉल्स मध्ये 5 धावांची गरज असताना हा पुढचा बॉल खूप महत्वाचा असेल. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल विकी. चांगला बॉल यष्टरक्षकाला बीट करून बॉल मागे येतोय. अडवायला हवा होता. अडवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी 1 धाव तर मिळेलच. ती बाईची असेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58 या आकड्यावर. आता 3 बॉल्स मध्ये 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सूचना ही आहे की जर स्कोर्स लेव्हल झाले तर कंपल्सरी चेसच आहे. कारण या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची सुपर ओव्हर नाही. कुठल्याच पद्धतीचा बॉल आउट नाही. कुठल्याच पद्धतीचा टॉस विन नाही. कुठल्याच पद्धतीचा विकेट फॅक्टर नाही. या ठिकाणी तुम्हाला धावा पूर्ण कराव्याच लागतील. या 3 बॉल्स मध्ये 4 धावा. पुन्हा एकदा आता कुठेतरी
जी जाणीव झालेली आहे विजयाची जाणीव स्पष्टपणे पाहायला मिळते द ग्रेट मराठा संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान. कारण सुरुवातीला थोडंसं कॅज्युअल क्रिकेट खेळलं गेलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये काही उणीवा जाणवल्या, गोलंदाजीमध्ये काही उणीवा जाणवल्या, पण मात्र त्या गोष्टीचा विसर करून आता पुढचा खेळ चांगला कसा करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत का पाहूया. रवीच्या माध्यमातून ते डेडिकेशन लेवल जाणवते, पण मात्र दोन्ही फलंदाजांना डावलून चालणार नाही, कारण दोन्ही फलंदाजांनी कित्येक वेळ या खेळपट्टीवर घालवलेला आहे. विकीच्या 22 धावा आणि उत्तमच्या 16 धावा, एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची कुठेतरी विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय शिवाजी पाये हा संघ. आणि अडसर आहे रवी वाघमारे. रवी वाघमारेच्या वतीने पाहूया पुढचे 2 बॉल्स कसे हाताळले जातील, कारण 3 बॉल्स मध्ये 4 धावांची गरज आहे आणि सामना कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतोय, कारण ते डेडिकेशन लेवल आहे. आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे सामने खेळवत आहोत आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन सर्व संघ हे चॅम्पियन आहेत. पहिले 3 बॉल विकीने खेळले, त्या विकीने 8 धावा बनवल्या आणि 1 धावची बाईची होती. आता स्ट्राईकवर उत्तम आहे, 3 बॉल 4. यावेळेस हलकाशा अंतराने खेळले, चिप केले बॉलला, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या निलेश मात्र बॉलला अडवण्यासाठी येतील, थ्रो करतील. थ्रो थोडासा अपिश आहे, 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 60 या आकड्यावर जिंकण्यासाठी या 2 बॉल्स मध्ये 2 धावांची गरज आहे. खूप महत्वाचा हा सामना, सरप्राइझिंग सामना मला तर असं म्हणावं लागेल, कारण सुरुवातीला जेव्हा 4 विकेट जाऊन झाले होते वाटलं होतं की विकेट वारंवार पडत राहतील आणि कुठेतरी शिवाजी पाय हा संघ बॅकफुटला जाईल, पण काय कमालीचा आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवला विकी आणि उत्तमने. आणि जी जबाबदारी दिली होती, जबाबदारीची जाणीव करताना खूप चांगला परिपक्व असं क्रिकेट त्याने खेळलं आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला गेला. पण अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत सामना कुठलाही संघ जिंकत नाही. आणि पाहूया पुढच्या बॉलवर काय पाहायला मिळेल, काही लिहिलेलं आहे या पुढच्या बॉलवर. 2 बॉल 2ची गरज. यावेळेस वाईट बॉल आहे, ऑफ स्टिक आणि वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल आहे. पंचाच्या वतीने वाईट बॉलची खून केली जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर. खरं तर आउटकटर बॉल होता आणि आउटकटर बॉल हाताळताना ऑफस्टिकच्या बाहेर त्याची पिचिंग राहिली आणि बॉल रोटेट झाला बाहेरच्या दिशेने, त्याचमुळे पंचाच्या वतीने त्या ठिकाणी वाईट बॉलची खून केली गेली, रिकन्सिडर केली जाते त्या ठिकाणी. महत्वाचं आहे, कारण सामना महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला असताना मात्र थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे. या अगोदर 2 बॉल्समध्ये 2 धावांची गरज होती विजयासाठी. सामना क्रुशियल मोमेंटला आहे, त्याचमुळे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 बॉल्समध्ये 2 धावांची गरज आहे आणि त्या ठिकाणी आता मनोज घोडेकर येतील आणि चेक करतील की हा बॉल वाईड आहे की वाईड नाही. प्रताप भोईर प्लीज आपण या ठिकाणी यायचंय. प्रताप भोईर आपण यायचंय लगेच.
ऑन साइडला पुल केला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये बॉल जाईल सीमा रेषा पार, मिळतील धावा 4 चौकार आणि अशा पद्धतीने हा ठरतोय विजयाचा चौकार, जिंकतोय शिवाजी पाया संघ. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र. चला हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो, शिवाजी पाये आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही संघांनी सांत्वन आणि कौतुक एकमेकांचं करायचं आहे आणि तेरच मैदान सोडायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. या ठिकाणी मूल्यांकन सुरू आहे.